मुंबई पोलिसांच्या वर्तवणुकीवर काँग्रेस भाजपा आमने-सामने आले। मुंबई पोलिसांना आंदोलक मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला। तर रोहित पवारांनी सुद्धा पोलीस हवालदाराचा व्हिडिओ ट्विट केला। पण भाजपचं म्हणणं आहे की मुंबई पोलिसांच्या बदनामीचं हे षडयंत्र आहे। ही दृश्य आपण बघतोय। मुंबईत जे आंदोलन झालं विद्यार्थ्यांचं, त्या दरम्यान एका मुंबईतील पोलिसांना विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला। या संदर्भातला व्हिडिओ नेत्यांनी ट्विट केला। मात्र भाजपचं म्हणणं आहे की मुंबई पोलिसांना बदनाम करण्यासाठीचं हे षडयंत्र आहे। पोलिसांच्या या व्हायरल व्हिडिओवर आलेल्या राजकीय प्रतिक्रिया आता आपण बघूया। गृह विभागाचा आता धाक कमी झाला काय म्हणून पोलीस अशा सुसाट वागतायत, बेजबाबदार वागतायत आणि या संदर्भात काँग्रेसची स्पष्ट भूमिका आहे। जो जो हे प्रकार केला असेल त्यांनी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्याचं निलंबन झालं पाहिजे। महिलावर जर विनयभंग केला असेल त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि तोपर्यंत मला वाटतं आम्ही शांत बसणार नाही आणि महाराष्ट्रातील तरुणही आता शांत बसण्याच्या मानसिकतेत नाही। ज्या पद्धतीने त्याने हे केलेलं आहे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, काही हरकत नाहीये। कालचं प्रकरण जे पाहिलं ते सुद्धा असंच गांभीर्याने घेण्यासारखं होतं। 50 ग्रामची पुढे खिशात टाकतो तुला कायमचं जेलमध्ये पाठवतो, हे काय हुकुमशाही चालली काय? म्हणून मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्याच्यावर कडक भूमिका घेतली, तातडीने त्याला निलंबित केलेलं आहे। हे आंदोलन विद्यार्थ्यांचं आहे, त्या विद्यार्थ्याच्या आंदोलनाला सहानुभूतीपूर्वकच आम्ही सर्वांनी पाहिलं पाहिजे आणि योग्य तो मार्ग काढला पाहिजे। हे सर्वांची भूमिका आहे, कोणा एका पक्षाची नाहीये। अशा पद्धतीचं कुठल्याही महिला आंदोलकांसोबतचं वर्तन त्याचं कधी समर्थन केलं जाऊ शकत नाही। खरं तर अनेकदा अनेक आंदोलनं होतात, पोलीस यंत्रणेवर वेगवेगळ्या पद्धतीनं क्षणावस्तू अनेक कार्यक्रम होत असतात, त्याही असतो। पण कुठल्याही नागरिक, महिला असो अथवा पुरुष, खासकर ज्या वेळेला महिला आणि त्या वेगवेगळ्या त्यांच्या विषयांवर त्या ठिकाणी आंदोलन किंवा मागणी करत असतात, त्यांच्यावर आंदोलन करत असताना अशा पद्धतीनं वर्तन करणं मला वाटतं चुकीचं आहे आणि मला खात्री आहे की त्या संदर्भामध्ये कारवाई ही सरकारकडून केली जाईल।